450 वर्षाची परंपरा असलेल्या कौंडण्यपुरातील रुक्मिणी मातेच्या पालखीचे एसटी बसद्वारे पंढरपूरकडे प्रस्थान झाले। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते माता रुक्मिणीच्या पालखीचे विधिवत पूजन होऊन पालखी रवाना झाली। यावेळी जय हरी विठ्ठलच्या जयघोषात विदर्भाची पंढरी कौंडण्यपूर नगरीत दुमदुमून गेली होती। शतकानुशतकांची परंपरा असलेल्या व विविध शतकातील संत महात्म्यांच्या सहवासाने पुनीत झालेली ही पालखी परंपरा कोरोना संकट काळातही अखंडित राहिली। सकाळी 10च्या सुमारास 20 वारकऱ्यांचा समावेश असलेली ही पालखी एसटी बसने आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला रवाना झाली। जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सकाळी रुक्मिणी मातेच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले। मंदिरापासून पालखी मार्गक्रमण करत गावाच्या वेशीपर्यंत आणण्यात आली। त्यानंतर 20 वारकऱ्यांसोबत पादुका पंढरपूरकडे रवाना करण्यात आली। विठ्ठल रुक्मिणी नामाच्या जयघोषाने यावेळी आसमंत दुमदुमून गेला होता। तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम पालखी सोहळ्यात वारकऱ्यांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते। पालकमंत्र्यांनीही यावेळी फुगडी खेळली। माऊली माऊलीच्या जयघोषाने अवघी कौंडण्यपूर नगरी चैतन्यमय झाली होती। कौंडण्यपूर येथून दरवर्षी 300हून अधिक वारकरी पायी पालखी घेऊन निघतात। पुढेही ठिकठिकाणी शेकडो वारकरी बांधव या पालखीशी जोडले जातात। यंदा कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन दक्षतेच्या अनुषंगाने 20 वारकरी रवाना झाले आहे। 450 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आणि विविध शतकातील संत महात्म्यांच्या सहवासाने पुनीत झालेली ही पालखी केवळ विदर्भातीलच नव्हे तर समस्त महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे। त्यामुळे कोरोना संकट आले तरी ही परंपरा खंडित झाली नाही। योग्य ती दक्षता घेऊन पालखी रवाना झाली याचा खूप आनंद आहे, अशी भावना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली। कौंडण्यपूर येथील 450 वर्षाची प्राचीन परंपरा लक्षात घेऊन ही परंपरा अखंडित राहावी यासाठी शासनाची मान्यता मिळवण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रयत्न केले। त्यानुसार शासनाने मान्यता दिली असून विदर्भातील ही प्राचीन पालखी परंपरा अबाधित राहिली। आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला रवाना झाल्याने विदर्भातील वारकरी भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे। दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौंडण्यपूरमध्ये भाविकांनी गर्दी न करता घरूनच माता रुक्मिणीचे दर्शन पूजन करण्याचे आवाहन कौंडण्यपूर मंदिर येथील प्रशासनाने भाविकांना केले होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।